स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बागकामातले छोटे छोटे व्हिडिओ शेअर करते। तर हे शोचं झाड आहे, याचं नाव काय आहे आणि 20 रुपयाला फक्त आणले, पण त्याच्यापासून किती झाडं तयार केलेली आहेत आणि हे दिसायला तर इतकं भारी आहे। याचे 2 कलर आहेत, वरच्या पानाचा कलर वेगळा आहे आणि खालच्या बाजूचा शेड सुद्धा वेगळा आहे। हे हँगिंगला सुद्धा छान दिसतंय। तर त्याच्यापासून किती रोपं केलेली आहेत तर ते तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये पाहावं लागेल। आता इकडे मी काळ्या पावट्याच्या शेंगा तोडत होते, तर मी कचऱ्यावरती कुंड्या भरल्या की पहिलं रोपं काळ्या पावट्याचे लावते। त्यामुळं प्रत्येक सीझनला 12ही महिने आमच्या टेरेसवर तुम्हाला ह्या काळ्या पावट्याच्या शेंगा दिसतील। आता या तर त्याचं कसं नियोजन केलंय बघा। आता सध्या जी झाडं आहेत त्याची तर शेंगा आम्ही तोडतोय, पण ही समोर दिसते ती अशाच 5-6 तर झाडं आहेत, तर त्याला सुद्धा असे छोटे छोटे शेंगा लागलेले आहेत। आणि काल परवा सुद्धा मी अजून मागून या बिया लावलेल्या आहेत। त्यामुळं कधीच असं होत नाही की या काळ्या पावट्याच्या शेंगा टेरेसवर नसतात। आता 4-5 दिवसापूर्वी हे मिरचीची रोपं लावलेली होती नर्सरीतून आणून। आता 4-5 दिवसानंतर ते चांगली रोपली गेलेत, म्हणजे ते चिकटले चांगली, सुकलेली नाहीत, टवटवीतपणा आलेला आहे। आता त्याचे शेंडे खुडल्यामुळं त्याला फुटवा चांगला येतो। मिरची ही एक शिवडी होत नाही आणि जेवढे जास्त फुटवे आहेत तेवढे जास्त मिरच्या येतात। आता जी खाली कांद्याची रोपं होती तर ती कुठं लावून टाकली। खाली इतकं वारं सुटलेलं, थंडी वाजत होती, मग टेरेसवरती ही आवळा घेऊन गेले आणि त्याचे काप करून ठेवले। आता इतकं वेड लागले आवळा खायचं, तर या आवळ्यापासून विविध प्रकार करून ठेवलेले आहेत। आवळा पावडर केलेली आहे, आवळ्याचे काप केलेले आहे, आवळा सुपारी केलेली आहे। तर ही बऱ्याच दिवसापूर्वी 1 महिन्याचं आलं असेल, फ्रीजमध्ये ते तसं डब्यामध्ये होतं। तर आता हे टाकून तर देऊ शकत नाही, तर म्हणलं बघू आलं तर, म्हणजे उगवून आलं तर आलं बघूया, म्हणून हे आलं लावलेलं। तर हे आहे पिटोनियाचं झाड, तर त्याला इतकी सारी फुलं आलेली, ती पानं सुकलेत पण फुलं इतकी फ्रेश आणि मोठी मोठी झालेत। आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत। हे आहे मिक्स कलरमध्ये आणि खाली आहे ते एकाच कलरचं आहे, जांभळ्या कलरचं। तर हे सुद्धा कटिंगपासून एका रोपापासून अनेक रोपं तयार करता येतात। बघू याचा सीझन, म्हणजे बहर गेला फुलांचा की ह्याच्यापासून सुद्धा आपण नवीन रोपं तयार करणार आहोत। तर आज करायचा होता घोळारा, त्यासाठी कांद्याची पात आणली, लसणाची पात आणली, ज्या ज्या भाज्या दिसतील त्या सगळ्या मी तोडून आणलेल्या आहेत। आता बघू करून बघणार आहे हा घोळाना कसा लागतोय। त्याच्यासाठी बघा एवढी मोठी कांद्याची पात झालेली होती, लसूण घेतलेलाच होता, लसूण सुद्धा खुडून घेतला। तर 4-5 ठिकाणी असा लसूण लावलेला आहे। लसणाची पात खाण्यात, मेथी, शेपवा आणि हरभऱ्याची भाजी ही खालीच लावलेली आहे, त्यामुळे त्याचे पण थोडे थोडे मोड कट करून आणले। आणि पहिल्यांदाच मी ही करणार होते घोळाना, बघावं म्हणलं, तर ग्रुपवर एक पोस्ट आलेली, हा घोळाना मेथीच्या भाजीचा, म्हणजे वेगवेगळ्या भाजीचा करतात, पण मी मिक्स भाजीचा केलेला आहे। ही सगळ्या मिक्स भाज्या धुवून घेतल्या, एक कांदा चिरून घेतला आणि हे सगळं एकत्र केलं। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, किंवा तुम्हाला खलबत्त्यात कुटायचं असेल तर तुम्ही कुटू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरची पावडर हे सगळं फिरवून घेतलं, इथं दिसतेच तुम्हाला समोर। आणि तडका पॅनमध्ये ह्याला तडका द्यायचा आणि जे आपण भाज्या कट केलेल्या होत्या त्यामध्ये हे टाकायचं, मीठ टाकून हे मिक्स करायचं। आपण जशी कोशिंबीर करतो टमाटा काकडीची, तशी ही कोशिंबीरच म्हणायची। चवीला छान लागली, पण मीच एकटीने खाल्ली, बाकीची कोणाला नाही आवडली। तर थोडं लिंबू पिळलं तरी छान चव लागते। आता बघा आज बनवलेलं होतं आवडीचा पदार्थ, म्हणजे फोडणीचं ताक। तर हे ऑल टाईम फेवरेट आहे। तर आजच्या दुपारचा मेनू खूप छान होता, नॉनव्हेजलाही फिकं पाडेल असं सात्विक जेवण होतं। हरभऱ्याची उसळ होती, घोळाना केलता आणि हे फोडणीचं ताक, त्यामुळं असला भारी दुपारचं जेवण झालेलं होतं। हे कॉम्बिनेशन तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। तर असाच होता आजचा व्हिडिओ, छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ जे काढले होते टेरेसवरतीही गेल्यावर, बागकामातली माहिती। आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन झाडांच्या माहितीसोबत। तोपर्यंत बाय बाय।